हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे. आज आहे 5 डिसेंबर, सोबतच माझा जन्मदिवससुद्धा. आता यावेळेसचा बड्डे थोडा नाही तर जास्तच खास आहे, कारण फक्त एकच, माझा पृथ्वीराज. आता यावर्षी काहीही स्पेशल दिवस असो, त्याला स्पेशल फक्त माझ्या पृथ्वीराजनं केलं आहे बरं का. लहानपणी बड्डेला किती एक्साइटमेंट असायची ना. चला आज मी तुमच्यासोबत माझ्या लहानपणीचा बड्डे म्हणजे आम्ही कसं साजरा करायचं हे तुमच्यासोबत शेअर करते. कधीच नाही पण बड्डेला मात्र लवकर उठायचं. लवकर उठून सगळ्या देवांच्या, सगळ्या घरातल्या मोठ्या माणसांच्या पाया पडायचे. एक चॉकलेटचा पुडा आणि नवीन ड्रेस घालून मस्तपैकी शाळेत जायचा. त्यानंतर सगळ्या वर्गामध्ये जाऊन ते चॉकलेट सगळ्यांना वाटायचे. आणि मॅडनेटरी होतं सोबत एका मैत्रिणीला म्हणजे बेस्ट फ्रेंडला घेऊन जाणं चॉकलेटचा पुडा धरायला. आपला बड्डे आहे ना, मग आपण कसं वाटणार चॉकलेट, आपण स्पेशल आहे ना. तर चॉकलेट वाटायला बेस्ट फ्रेंड ठरलेली असायची. आता शाळेत असताना काही एकच बेस्ट फ्रेंड नसते आपली, दोघी तिघी तर बेस्ट फ्रेंड असतातच. आता बड्डे गर्लसोबत चॉकलेट वाटण्यासाठी जायला सुद्धा भांडणं व्हायची. मी येते तू येते, मी येते तू येते. कमीपणा तर अजिबात कुठल्या गोष्टीमध्ये नव्हता बरं का. दिवसभर सगळे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे करत असायचे. आणि ऊर भरून तर तेव्हा यायचा जेव्हा शाळेतल्या मेन बोर्डवर आपल्याला विश केलेलं असायचं. आत्ता जरी आपल्याला या गोष्टी छोट्या छोट्या वाटत असल्या तरी त्यावेळेस आपल्याला याच गोष्टींमुळे आनंद भेटायचा. तसा लहानपणीच्या आठवणींचा खूप मोठा डोंगर आहे, म्हणून आता माझे 2 शब्द इथेच थांबवते. आणि कोणी कोणी माझ्या या आठवणींना रिलेट करतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजच्या दिवसाची सुरुवात ही नेहमीप्रमाणेच देवपूजेपासून केलेली आहे. दिवस कितीही स्पेशल असू द्या, आपला रोजचा रुटीन हाच आहे. देवपूजा झाल्यानंतर मस्त असा कडक चहा बनवला होता. तो चहा पिला आणि माझं पिल्लू अजूनही झोपलेलं होतं म्हणून पटकन स्वयंपाक उरकून घेतला. आता स्वयंपाकामध्ये काय बनवलं होतं हे मी तुम्हाला नंतर जेवताना दाखवेलच. नंतर पिल्लूचा सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे डॉक्टरांनी जे सजेस्ट मला केलं आहे ना लोशन, तेच मी त्याच्यासाठी वापरते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विटॅमिन D3 हे मी त्याला अजूनही देत आहे. आणि तयार झाला आहे आमचा वाघ आता करामती करायला. वर याचे नखरे थोडे जास्तच वाढत चाललेले आहे बरं का. याच्या तोंडावर नका जाऊ, दिसायला दिसतो साधा भोळा पण लय आगाव आहे. माझं खोटं वाटलं तर बघा तुम्हीच. आता हे काय नवीनच असलं. त्याचे असलेच नखरे बघून ना दिवस कुठे निघून जातो काहीच कळत नाही. आता तो छानपैकी खेळत आहे म्हणून म्हणलं चला पटकन आपली कामे उरकून घ्यावी. तसं मी रोज कपडे धुत नाही बरं का, आई कपडे धुतात. पण आज आईची तब्येत थोडीशी बरी नव्हती त्यामुळं मग मीच त्यांना म्हणलं की तुम्ही बाळाला सांभाळा, मी कपडे भांडे वगैरे धुते. तसा कामाचा जास्त काही लोड नसतो आमच्या इथे. आता दुपारचे 12 वाजले आहेत. आम्हा दोघांचाही झोपायचा टाईम झालेला आहे. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.